बांधकाम साईटवर सुरक्षा रक्षकाचा मृतदेह. नाशिक रोडला खळबळ. नाशिक रोडला बांधकाम साईटवर सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून नेमका घात की अपघात याबाबत तर्कवितर्क होत आहेत. नाशिक रोड येथील गुरुद्वारासमोर हरिनक्षत्र या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या साईटवर सुरक्षा रक्षकाचा मृतदेह रविवारी सकाळी मिळून आला. सुरेश चौधरी वय 55 वर्ष, राहणार जेल रोड असे मिळून आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. चौधरी शनिवारी नेहमीप्रमाणे हे ड्युटीवर होते. सायंकाळी 8 वाजता त्यांची ड्युटी संपते, परंतु ड्युटी संपण्या अगोदरच ते मिळून न आल्याने इतर सुरक्षा रक्षकांनी आणि घरच्यांनी चौधरी यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते मिळून आले नाहीत. सकाळी सुरक्षा रक्षक कैलास शिरसाट हे ड्युटीवर आले असता ऑफिस येथे हजेरी केल्यानंतर दररोजप्रमाणे बांधकाम साईटवर फेरफटका मारून पाहणी करत होते. पाहणी करीत असताना शिरसाट यांना कोणाचा तरी मृतदेह पाण्यात डोकेवर आलेले दिसून आल्याने त्यांनी तात्काळ त्यांच्या वरिष्ठांना आणि पोलिसांना कळवले. माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. काही वर्षापूर्वी या ठिकाणी एका महिला मजुराचा मृतदेह मिळून आला होता. आता सुरक्षा रक्षकाचा मृतदेह मिळून आल्याने नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश चौधरी हे त्या ठिकाणी कसे पडले, त्यांचा मृत्यू घात की अपघात याबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.